मंडळी, संक्रांतीनिमित्त तिळाचे लाडू कसे करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलंय। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। गूळ वापरून केलेले हे लाडू कुठलाही पाक न करता तयार केलेले आहेत, तरी सुद्धा अगदी मऊ असे हे लाडू होतात। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम मी 1 वाटी तीळ घेतलेत। आता हे तीळ गॅस लो फ्लेमवर ठेवून खमंग असे भाजून घ्यायचे। छान गावरान तीळ इथं मला मिळाले आहेत। त्याचा आधीच रंग थोडा ब्राऊन असतो। फक्त आता तीळ तडतड वाजेपर्यंत उडेपर्यंत आपल्याला भाजायचे। 1-2 मिनिटात आपले हे तीळ भाजून होतात। ते आता आपण गार करायला ठेवू। त्यानंतर इथं मी 2 चमचे किसलेले सुके खोबरे घेतलेले आहे। हे खोबरे आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। हे सुद्धा मी गॅस लो फ्लेमवर ठेवून भाजून घेतले, म्हणजे छान खमंग असं आपलं हे खोबरं भाजलं जातं। आता इथं खोबरं भाजून झालेलं आहे। तसंच मी शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले आहेत। आता प्रथम मी तीळ आणि भाजलेले सुके खोबरे हे मिक्सरमधनं बारीक पूड करून घेते। हे बघा, तिळाची चांगली बारीक पूड आपली झालेली आहे। आता ही आपण बाजूला काढून ठेवू। आता मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे याची पूड करून घेते। आता तीळ आणि शेंगदाणे मी वेगळे वेगळे बारीक करून घेतले, कारण शेंगदाणे बारीक व्हायला तिळापेक्षा जास्त वेळ लागतो। मग ते दोन्ही एकत्र बारीक केलं असतं तर मिश्रणाचा एकतर घट्ट गोळा झाला असता, नाहीतर शेंगदाणे अर्धवट बारीक झाले असते। आणि लाडवासाठी आपल्याला बारीक पूड हवी आहे, त्यामुळे तीळ आणि दाणे वेगळे वेगळे बारीक करा। आता कढई गरम केली, त्यात 1 चमचा साजूक तूप गरम केलं आणि 1 वाटी गूळ, बारीक चिरलेला गूळ त्यामध्ये घातलाय। गूळ बारीक चिरा किंवा खिसून घ्या, म्हणजे तो लवकर वितळतो। आणि अगदी 2 चमचे पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। आता इथं आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक करायचा नाहीये, फक्त गूळ व्यवस्थित वितळला पाहिजे आणि त्याला थोडासा चिकटपणा आला पाहिजे। गूळ व्यवस्थित वितळून घेऊया। जर गूळ बारीक चिरला किंवा बारीक किसून घेतला तर तो लगेच वितळतो। जर मोठे खडे असतील गुळाचे तर तो वितळायला वेळ लागतो आणि मग त्याचा पाक तयार होऊन लाडू कडक होतात। हे बघा, इथं गूळ पूर्ण वितळलाय आणि ह्याला छान फेस आलेला आहे। इथपर्यंतच आपल्याला हे गरम करायचे। आता ह्याच्यामध्ये मी पुन्हा 1 चमचा साजूक तूप घातलं आणि अगदी 1 मिनिटाकरता हे मिश्रण उकळून घेतलं, म्हणजे गुळाला थोडासा चिकटपणा येतो। आता इथं मी गॅस बंद करून घेते। हे बघा, छान चिकटपणा आपल्या ह्या गुळाला आलेला आहे। आता गॅस बंदच आहे हं। आता आपण काय करायचं, दाण्याचं जे कूट केलं होतं ते आणि तीळ खोबऱ्याचं जे कूट केलं होतं ते यामध्ये घालून घेऊ। एकदम मी सगळा कूट घातलेला नाही, पहिला थोडा थोडा करून कूट घालणार आणि जशी गरज असेल तसं मी उरलेला कूट घालून घेईन। इथे हे जरा मिश्रण पातळच आहे, म्हणजे सगळाच केलेला कूट आपल्याला लागणार आहे, म्हणजे आपलं प्रमाण योग्य आहे। आता हे सगळा कूट मी व्यवस्थित मिक्स करून घेते। इथं आपलं मिश्रण छान एकजीव झालंय। आता तुम्ही इथं वेलची पूड किंवा जायफळ पूड यामध्ये घालू शकता। आता हे मिश्रण थोडं कोमट झालं की आपल्याला ह्याचे लाडू करायचे। छोटे छोटे लाडू करून तिळामध्ये हे लाडू आपण घोळवून घेऊ। तसं आता मी ओल्या हळदीचं लोणचं नुकतंच केले, त्यामुळं हात पिवळे दिसतात बरं का। ती रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा, खूप सुंदर असं लोणचं होतं। चला, आपले हे लाडू एक एक करून आपण वळून घेतात। असेच मी इतर सुद्धा लाडू वळून घेते। बघा, आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये छोटे छोटे असे 20-21 लाडू माझे इथं तयार झालेले आहेत। त्या अंदाजानेच तुम्ही प्रमाण घ्या। मग मंडळी, आहे ना एकदम सोपी अशी ही रेसिपी। कुठल्या प्रकारचा पाक नाही, पटकन होते आणि मस्त छान मऊसूत असे हे लाडू होतात बरं का। तुम्ही सुद्धा या पद्धतीने संक्रांतीला लाडू नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा। आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या। असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा। त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो। बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील। ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।